छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी रात्री शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलाचे 2 कोटी रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण केले होते। या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून मुलाचे देखील सुखरूप सुटका करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे। मंगळवारी रात्रीच्या सुमारास 7 वर्षीय चैतन्य सुनील तुपे हा वडिलांसोबत घराबाहेर फिरत होता। यावेळी काळ्या रंगाची 4 चाकी तेथे आली आणि वडिलांच्या समोरच मुलाचे अपहरण केले। ही घटना मंगळवारी रात्री घडली होती। अपहरणाचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाला आहे। यावेळी अपहरणकर्त्यांनी मुलाची सायकल देखील रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचे दिसत आहे। हे अपहरण कशा पद्धतीने झालं ते देखील आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मंगळवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर सुनील तुपे आपला मुलगा चैतन्य वय वर्ष 7 फिरण्यासाठी बाहेर पडले होते। सुनील तुपे हे पुढे चालत असताना मुलगा सायकलवर मागे फिरत होता। सिडको N4 च्या भागात हे होते। रात्रीचे 8:40 झाले। अनेक काळ्या रंगाची 4 चाकी आली। सेंट्रल मॉल येथून आलेल्या या 4 चाकीतून तिघे जण उतरले आणि त्यांनी सुनील तुपे यांच्या समोरच त्याच्या मुलाचे अपहरण केले। ही 4 चाकी आधी जय भवानी नगर कडे गेली, नंतर सिडको मार्गे शहराबाहेर पळून गेले। अशा पद्धतीने लागला चैतन्य तुपेचा शोध। अपहरणकर्ते छत्रपती संभाजीनगर येथून सिल्लोड भोकरदन या मार्गाने माहुराकडे गेले। माहुराकडे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला। यावेळी कार मधील असलेला एक आरोपी प्रमोद सेवेत्रे गंभीर जखमी झाला। त्याला भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आणि इथेच पोलिसांना चैतन्य तुपेच्या केसची लिंक लागली। यावेळी जालना पोलिसांनी या संशयित आरोपी प्रमोदची चौकशी करण्यास सुरुवात केली असता त्याच्याकडून उर्वरित 3 आरोपींच्या लोकेशनची माहिती मिळाली। लोकेशनवर पोलिसांचा तत्परतेने छापा। लोकेशनच्या माहितीच्या आधारे जालना पोलिसांसोबत छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे देखील पथक जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे रवाना झाले। यावेळी दिलेल्या लोकेशनवर पोलिसांनी तत्परतेने छापा टाकला व अपहरण झालेल्या 7 वर्षीय चैतन्य तुपेची सुखरूप सुटका केली। यावेळी बंटी गायकवाड यांच्यासह हर्षल असे अन्य 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली। चौकशीत हे तिन्ही आरोपी ब्रह्मपुरी येथील रहिवासी असल्याचे समजले जाते।